जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर या गावामधील नराधमाचा तीव्र शब्दात मी जाहीर निषेध करते. पण मुख्यमंत्री साहेब, तुम्ही राज्यकर्ते आहात आणि तुमच्या ह्या राज्यामध्ये आज 3 आणि 4 वर्षाची चिमुरडी सुरक्षित नाही. आणि आम्ही पालकांनी, आम्ही सर्वसामान्य जनतेने फक्त तीव्र शब्दात जाहीर निषेध कुठपर्यंत करायचा. आणि मग तुमच्या सारख्या राज्यकर्त्याचा आम्हाला काय उपयोग? आज आमची लेकरं जर तुमच्या राज्यात सुरक्षित नसली तर आम्ही तुमच्या सत्तेवर आणि तुमच्या राज्यावर थुकतो. कारण मुख्यमंत्री साहेब, आज 1 वर्ष सुद्धा झालं नाही त्या सातारच्या आर्यावर बलात्कार करून तिला दगडानं ठेचून मारलं. आणि आज ह्या नसरापूरच्या बाळाला 4 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षाचा नराधम अत्याचार करून तिचा जीव घेत असेल तर ह्या राज्यात आणि ह्या राज्यकर्त्याला काडीची किंमत नाही असं म्हणायला काहीही वावगं ठरणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही म्हणता आज की सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली की त्या 4 वर्षाच्या चिमुरडीला न्याय भेटण्यासाठी त्या नराधमाला, नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या म्हणून. तर त्या सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली असताना न्यायाची भीक मागते. माझ्या लेकराला न्याय द्या, माझ्या चिमुरडीला न्याय द्या. पण तुम्ही सत्तेचा गैरवापर करता आणि सर्वसामान्य जनतेवर लाठीचार्ज केला पोलिसांकडून. ही दुर्दैवाची गोष्ट आहे फडणवीस साहेब. आणि ही आज आमच्या गोरगरिबाच्या लेकरावर आलेली वेळ आमचं अंधकरण बोलतंय, आमचं काळीज बोलतंय. फडणवीस साहेब, तुम्ही म्हणता आज ही सर्वसामान्य जनता त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या म्हणून रस्त्यावर उतरली, तर तुम्ही म्हणता काय? लोकशाहीच्या मार्गाने फाशीची शिक्षा देता येत नाही, कारण लोकशाही कायद्यावर चालते. होय फडणवीस साहेब, बरोबर आहे. पण स्त्रीसाठी स्त्री सुरक्षा कायदा, एक कायदाच काढा ना. त्यात काय वेगळं ठरेल का? जर स्त्री सुरक्षा कायदा काढला तर आमची लेकरं 4 वर्षाची सुरक्षित राहतेली, माझी आई बहीण सुरक्षित राहील, त्यांच्यावरचं अत्याचार अन्याय थांबतील आणि माझ्या 4 वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचल. कधी केलाय तुम्ही विचार? तुम्ही प्रत्येक वेळेस कुठंही अत्याचार झाला 4 वर्षाच्या मुलीवर असो, महिलेवर असो किंवा अल्पवयीन मुलीवर असो, तुम्ही म्हणता कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. मग ही तर कायद्यातच आहे फडणवीस साहेब, तुम्ही तेवढंच करताय. पण आज माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे फडणवीस साहेब, स्त्रीसाठी एक कायदा काढा. त्याशिवाय ह्या राज्यात स्त्री सुरक्षा मिळणार नाही आणि आमची 4 वर्षाची लेकरं जिवंत राहणार नाही. तिच्यावर अत्याचार तर होतोच आहे, पण तिचा जीव सुद्धा वाचला जात नाही. ही दुर्दैव आहे, ह्या राज्याचं ही दुर्दैव आहे. फडणवीस साहेब, आम्हाला राजकारण तिकडं खड्ड्यात घाला, आम्हाला राजकारण करायचं नाही. आमची आई बहीण मुलगी नात सुरक्षित पाहिजे. पण ती कधीच झालं नाही. तुम्ही फक्त न्याय मागणाऱ्यावर लाठीचार्ज करत आला आतापर्यंत आणि सामान्य जनतेने गुलामासारखं, न्याय मागत आलेल्या सामान्य जनतेने गुलाम असल्यासारखं
तुमच्या पोलिसांच्या काट्या खायच्या. ही तुम्हाला अन्याय वाटत नाही? न्याय मागणं गुन्हा आहे? ही तुम्हाला अन्याय वाटत नाही का फडणवीस साहेब? तर तुम्ही स्त्री सुरक्षा कायदा काढा. तर माझी लेकरं बाळ ह्या राज्यातल्या मुली 4 वर्षाचे चिमुरडी वाचतील. नाहीतर ही असंच चालू राहणार. कारण हीच भाड्या, ही नसरापूरचा नराधम पहिला गुन्हा आहे ना, ह्याच्या सख्या भावाच्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि हा कुत्रा जामिनावर सुटून आला. म्हणून ह्यानं पुन्हा ह्याला 4 वर्षाचं बचड सुद्धा कळलं नाही. एवढीशी लहान चिमुकली सुद्धा कळली नाही फडणवीस साहेब. कुठं आहे कायदा? का खऱ्याचं खरं होत नाही? आणि न्याय का मागता येईना आम्हाला? आम्ही न्याय मागायला सर्वसामान्य जनता आली तर गुराला सुद्धा काट्या घालणार नाही. ते अशा पोलिसांनी काट्या गाठल्या ह्या राज्यात. फडणवीस साहेब, तुमच्या राज्यात इतका अन्याय चालू आहे सर्वसामान्य जनतेवर आणि न्याय मागणारावर. जरा डोळं उघडा फडणवीस साहेब. ह्या लाडक्या बहिणीची तुम्हाला हाक आहे. ही सोप्या गोष्टी नाही त्या. आम्हाला काय एक करावं लागलं नसाल की ती मुलगी आज 4 वर्षाची होस्तो. आणि असं कधी सोपं होणार नाही की पोटचा झार फक्त जाहीर निषेध करायचा आणि माती आड करायचा. ही कदापि कुठल्याही स्त्रीला शक्य होणार नाही फडणवीस साहेब. त्यामुळं तुम्ही स्त्री सुरक्षा कायदा काढावा ही माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आणि ह्या नसरापूरच्या नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. कारण इथून पुढं तरी असं घडणार नाही. नाहीतर अशा गोष्टी, अशा घटना वारंवार घडत राहिल्या त्या. कारण ह्या लोकांना असल्या नराधमांना एकच माहिती झालंय, फाशी तर मिळत नाही, जामिनावर तर बाहेर येत आहे. मग काय सर्वसामान्याचं लेकरू जात आहे ना, ह्या असल्या नराधमाचं काय जात आहे? काय सुद्धा जात नाही. मग आम्ही लेकरांच्या पालकांनी का बरं अन्याय सहन करायचा? का आमची लेकरं मातीत आम्ही घालायची? फडणवीस साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा ह्या लाडक्या बहिणीची हात जोडून विनंती, स्त्री सुरक्षा कायदा काढावा. तर ह्या तुमच्या राज्यात स्त्री सुरक्षित राहील आणि 4 वर्षाची माझी चिमुकली सुरक्षित राहील. याची दखल घ्यावी. जय जिजाऊ, जय शिवराय.